नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेंडर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक उपयुक्त प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे आपला, जास्त वेळ आपण वाया घालवणार नाही. 4, 6 व 36ने कोणत्या संख्येस भागल्यास बाकी एक उरते? हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, तर 4, 6, 36 यांचा लसावी काढायचा आहे. आपण लसावी डायरेक्ट पण करू शकतो मित्रांनो, पण अगोदर आपण मेथड समजून घेऊया. सपोज 4 लिहिलेलं आहे, 6 आहे आणि 36 आहे. तर काय करतो आपण, यांना बेसिकली आपण असं करतो, होय ना, आपली ब्रॅकेट मेथड, टेबल मेथड, याला काय म्हणत असाल तुम्ही ते, होय ना. तुम्ही काय करता आता, या सगळ्यांना एक संख्या आहे अशी की या सगळ्यांना त्या संख्येनं भाग जातो 2नी, बरोबर आहे. 2 इथं लिहिलं, 2 18 36, 2 त्रिक 6, 2 दुने 4. पुन्हा काय वन्स अगेन 2 भाग जाणार आहे का, जाणार आहे, पण 2च संख्या आहेत. 2 2 9 18, 3 एज इट इज, 2 के 2. त्याच्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, इथं मी 3 घेणार आहे, 3 त्रिक 9, 3 एक 3 आणि इथं 1 येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे आपला रिझल्ट किती आला ओव्हरऑल बघा, हे 3 3 3 त्रिक 9, 3 दुने 6, सॉरी 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36. आपला जो LCM आहे तो किती आला, LCM किती आला, 36 आला. त्यांनी विचारलं आहे काय मित्रांनो, की कोणत्या संख्येत भागल्यास बाकी एक उरते. आता या संख्येचा सगळ्यांचा LCM 36 येतोय, होय ना, 36 येतोय. म्हणजे 4ला जर तुम्ही 36ला 4ने भागलं, होय ना, तर पूर्णपणे भाग जाणार आहे. 36ला 6ने भागलं तर पूर्णपणे भाग जाणार आहे. 36ला 36ने भागलं तर पूर्णपणे भाग जाणार आहे, एक्झॅक्टली डिवाइड होणार आहे. पण बाकी एक कधी उरेल, बाकी एक कधी उरेल, ज्या वेळेला आपण या 36मध्ये अजून एक ॲड करू. तेव्हा 36मध्ये अजून एक जर आपण 1 टाकला तर काय होणार आहे, बाकी एक उरणार आहे. कसं बघा, 36 अधिक 1 जर आपण केलं तर आन्सर येणार आहे 37. ती संख्या 37 असते मित्रांनो. म्हणजे 37 या संख्येला जर तुम्ही 4नं भागलं तर बाकी एक उरणार आहे, 6नं भागलं तर बाकी एक उरणार आहे, 36नं भागलं तर बाकी एक उरणार आहे. म्हणजे हे येस, म्हणजे हे आपलं ओव्हरऑल रिझल्ट किती आला, 37 आला. किती आला, 37. ठीक आहे. तर मित्रांनो आता बघा, हे आपण सिम्पली कसं सोडवू शकतो. 4 9 36, सॉरी 4 6 आणि 36. तर 36 ही संख्या यांच्या सगळ्यात मोठी आहे, यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा मोठी आहे, बरोबर आहे. आता 36ला 4ने भाग जातो, 6ने भाग जातो, म्हणजे जी लास्टची शेवटची संख्या मोठी आहे तीच यांचा LCM असतो, तीच यांचा LCM असतो. त्याच्यामध्ये जर एक ॲड केलं आपण तर आन्सर किती येतं, 37 येतं. म्हणजे हे अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो अत्यंत सोप्या पद्धतीने. मित्रांनो नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे, 3 5 30ने कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यावर बाकी एक उरते. वन्स अगेन आपल्याला तेच करायचं आहे. काय करायचं आहे, यांचं LCM काढायचं आहे. आता यांचं LCM किती येणार आहे मित्रांनो, 30च येणार आहे. 3 10 30 आणि 5 6 30, म्हणजे यांचं LCM किती येणार आहे, 30 येणार आहे. आणि 30मध्ये काय करायचे, त्यांना काय पाहिजे, 30 ही संख्या पाहिजे का. 30 हा आपला LCM आलेला आहे, परंतु त्यांना 30 ही संख्या पाहिजे का, त्यांना 30 ही संख्या नको. त्यांना काय पाहिजे, बाकी एक उरला पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार आहे, 30मध्ये सिम्पली एक ॲड करणार आहे. 30 अधिक 1 31, म्हणजे ती संख्या 31 असणार आहे. आपला ओव्हरऑल रिझल्ट किती आला, 31 आला. म्हणजे हे अशा प्रकारचं गणित आलं तर आपण अशा पद्धतीनं झटकन सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो, एका सेकंदात. नेक्स्ट वन क्वेश्चन काय आहे बघा, जाईची 96 आणि मोगऱ्याची 84 फुले आहेत, त्यांचे सारखी फुले असणारे हार तयार करायचे आहेत, तर प्रत्येक हारामध्ये फुले किती असं विचारलेलं आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेला त्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त हा एक शब्द असतो मित्रांनो, जास्तीत जास्त. ज्यावेळेला जास्तीत जास्त हा शब्द असतो त्यावेळेला आपल्याला काय काढायचं असतं, मसावी काढायचा असतो. काय करायचं मसावी काढायचा असतो. आता एक मसावी काढण्याची सोपी पद्धत बघा. आता मित्रांनो तुम्ही जर लक्ष दिलं 96 आणि 84 या दोन संख्यांकडं, तर या दोन संख्या अशा आहेत ना की ज्या एकाच संख्येच्या टेबलमध्ये आहेत. एकच संख्या अशी आहे त्या संख्येच्या टेबलमध्ये आहेत. तो टेबल आहे 12चा, होय ना. म्हणजे तुम्ही जर असं लिहिलं 12 गुणिले 7, तुमचा आन्सर किती येणार आहे, 84 येणार आहे. 12 गुणिले 8 लिहिलं, तुमचा आन्सर किती येणार आहे,
84 येणार आहे. सॉरी 12×8 = 96 होणार आहे. 12×8 = 96 होणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. 12×7 = 84 आणि 12×8 = 96. तर मित्रांनो येस, तर प्रत्येक हारामध्ये या ठिकाणी किती फुलं असायला पाहिजेत? 12. कारण 96 आणि 84 यांचा जो LCM येणार आहे, बरोबर आहे, तो किती येणार आहे? 12 येणार आहे. 12 म्हणजे प्रत्येक हारामध्ये किती असणार आहेत? 12 फुले असणार आहेत. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला सोपी ट्रिक वापरून सॉल्व करायचं आहे मित्रांनो. आपल्याला वेळ वाचवायचा आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपल्याला पोलीस भरतीमध्ये गणित सॉल्व करायचे आहेत मित्रांनो. वेळ वाचवायचा आहे, जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.